एका छोट्याशा गावात पार्वतीबाई नावाच्या एक वृद्ध आणि अंध स्त्री राहत होत्या. त्यांच्या पतीचं अनेक वर्षापूर्वी निधन झालं होतं. पार्वतीबाईंनी स्वतःचा अंधपणा बाजूला ठेवून लोकांच्या घरी भांडी घासून आणि शेतात मजुरी करून आपल्या एकुलत्या एक मुलाला, ज्याचं नाव निलेश होतं, त्याला अतिशय कष्टाने लहानाचं मोठं केलं होतं. काळ बदलला आणि निलेशचं लग्न झालं. तो आपल्या बायकोसोबत गावातच एका वेगळ्या आणि चांगल्या घरात राहू लागला. निलेशची बायको ही अत्यंत स्वार्थी, कपटी आणि क्रूर स्वभावाची होती. पार्वतीबाईंचं वाढतं वय, त्यांचा अंधपणा आणि त्यांचे सततचे आजारपण यामुळे त्या दोघांनाही पार्वतीबाईंचा प्रचंड असा वीट आला होता. या म्हातारीचा बोजा रोज रोज कोण सांभाळणार? रोजचा हा पसारा आणि औषधांचा खर्च मला मुळीच जमणार नाही. यांना कुठेतरी लांब नेऊन सोडून या, असा रोज निलेशची बायको निलेशच्या मागे टुमणा लावत असे. बायकोच्या रोजच्या कटकटीला कंटाळून आणि आईच्या अथांग उपकारांचा संपूर्ण विसर पडल्यामुळे निलेशच्या मनामध्ये एक अत्यंत नीच आणि भयंकर असा विचार आला. त्याने आईच्या त्रासातून कायमची सुटका करून घेण्यासाठी एक दृष्ट असा कट रचला. एके दिवशी सकाळी निलेश आपल्या आईच्या झोपडीमध्ये गेला आणि अतिशय गोड आवाजात म्हणाला, "आई, तू आयुष्यभर आमच्यासाठी खूप कष्ट केलेस. तुझी नेहमी इच्छा होती ना की तुला काशी विश्वेश्वराचं दर्शन घ्यायचं आहे. चल, मी तुला आणि माझ्या बायकोला घेऊन काशीला देवदर्शनासाठी जातो." आपला मुलगा आपल्याला काशीला घेऊन जातो आहे हे ऐकून त्या अंध पार्वतीबाईंच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. त्यांना वाटले की त्यांच्या निष्पाप मुलाला आता आईची दया आली आहे आणि देवानेच त्यांच्या मुलाच्या मनात ही सदिच्छा निर्माण केली आहे. त्या हात जोडून देवाचे आभार मानू लागले. निलेश आपल्या आईला घेऊन ट्रेनने काशीला पोहोचला. काशीच्या गजबजलेल्या घाटावर जिथे हजारो भाविकांची आणि पर्यटकांची अलोट अशी गर्दी होती, तिथे निलेशने आईला एका मोठ्या मंदिराच्या पायऱ्याजवळ बसवलं. तो अतिशय प्रेमाचं नाटक करत म्हणाला, "आई, तू इथेच शांतपणे बस. मी तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी पिण्याचं पाणी आणि प्रसादाचे पेढे घेऊन येतो. गर्दी खूप आहे, त्यामुळे मी येईपर्यंत तू इथून अजिबात हलू नकोस." त्या अंध आईने आपल्या मुलावरती पूर्णपणे विश्वासाने मान हलवली आणि म्हणाली, "हो बाळा, मी इथेच तुझी वाट पाहते. तू गर्दीतून जपून जा आणि सावकाश ये." निलेशने पाण्याचा एक तांब्या आईच्या हातामध्ये ठेवला आणि मागे वळून वेगाने निघून गेला. तो पुन्हा मागे वळून न बघता सरळ रेल्वे स्टेशनवर गेला आणि आधीच आरक्षित केलेल्या ट्रेनमध्ये बायकोसोबत बसून गावाच्या दिशेने तो रवाना झाला. तिकडे अंध पार्वतीबाई कडक उन्हात त्या पायऱ्यावर बसून तासनतास आपल्या मुलाची वाट पाहत राहिल्या. हळूहळू रात्र झाली. घाटावरची गर्दी पांगली, पण त्यांचा मुलगा निलेश परत आला नाही. ट्रेनमध्ये बसलेल्या निलेशने सुटकेचा निश्वास टाकला आणि मनात विचार केला, चला, एकदाचा हा कायमचा बोजा मिटला. आता म्हातारी पूर्ण अंध आहे, तिला आपल्या गावाचे नाव आणि पत्ताही नीट सांगता येणार नाही. ती आयुष्यभरात कधीही परत येऊ शकणार नाही. प्रवास संपवून दुसऱ्या दिवशी दुपारी निलेश आणि त्याची बायको अत्यंत आनंदाने आणि निर्धास्तपणे आपल्या गावी पोहोचले. त्यांच्या चेहऱ्यावर एक भयंकर काम फत्ते केल्याचा गर्व स्पष्टपणे दिसत होता. निलेशने जशी आपल्या घराची कडी उघडली आणि मुख्य दरवाजा आत ढकलला, तसे समोरचे दृश्य पाहून त्याच्या पायाखालची जमीनच घसरली. त्याच्या अंगावर काटा आला आणि कपाळावरती भीतीचा थंड असा घाम सुटला. घराच्या अंगणात नेहमीच्या लाकडी खाटेवर त्याची अंध आई पार्वतीबाई शांतपणे बसून जपमाळ ओढत होत्या. त्यांच्या शेजारी पोलिसांची गाडी उभी होती आणि गावातील सरपंच आणि इतर नागरिक त्या ठिकाणी उपस्थित होते. निलेश पूर्णपणे सुन्न झाला. त्याचे हातपाय थरथर कापायला लागले. हे कसं शक्य आहे? काल रात्रीच मी हिला 1000 किलोमीटर लांब काशीच्या गर्दीत सोडून आलो होतो. ही माझ्या आधी घरी कशी पोहोचू शकते? निलेशच्या घशातून शब्दच बाहेर पडत नव्हते. तितक्यात तिथले पोलीस निरीक्षक रागाने पुढे आले. त्यांनी निलेशच्या थेट छाताडावर हात मारून त्याला मागे ढकललं आणि त्याची कॉलर गच्च पकडली. नराधमा, माणसाच्या रूपातील राक्षसा, ज्या आईने तुला 9 महिने पोटामध्ये वाढवलं, स्वतः उपाशी राहून तुला लहानाचं मोठं केलं, त्या अंध आईला काशीच्या घाटावर सोडून पळून जाताना तुला जराही लाज वाटली नाही? पोलीस अधिकारी रागाने तळतळले.
निलेश जेव्हा आईला सोडून पळून जात होता तेव्हा काशीच्या घाटावरील एका दानशूर व्यापाऱ्याने निलेशचे संशयास्पद वागणे पाहिले होते. निलेश तिथून घाईघाईने पळून जात असल्याचे पाहून त्या व्यापाऱ्याला शंका आली. त्याने लगेच पार्वतीबाई जवळ जाऊन चौकशी केली. पार्वतीबाई घाबरून रडत होत्या. त्या व्यापाऱ्याची नजर पार्वतीबाईच्या गळ्यात असलेल्या एका जुन्या लाकडी पदकावरती पडली. त्या पदकावरती पार्वतीबाईंच्या पतीने अनेक वर्षापूर्वीच त्यांच्या गावाचे नाव, घरातील फोन नंबर आणि पूर्ण पत्ता कोरून ठेवला होता. कारण पार्वतीबाई अंध होत्या आणि त्या कधी हरवू नयेत ही त्यांच्या पतीची इच्छा होती. त्या दानशूर व्यापाऱ्याने क्षणाचाही विलंब न करता काशी पोलिसांना संपर्क साधला. पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखून तात्काळ पार्वतीबाईंना विशेष विमानाने आणि कारने अवघ्या काही तासात त्यांच्या गावी सुखरूप पोहोचवलं. हे सगळं सत्य ऐकून निलेश आणि त्याच्या बायकोचा चेहरा लाजेने अगदी पांढरा पडला. पार्वतीबाई खाटेवरून उठल्या. त्यांच्या काठ्या टेकवणाऱ्या हातांना कंप सुटला होता. त्या हळूहळू निलेशच्या दिशेने आल्या. निलेशला वाटलं की आई आता आपल्या सर्वांसमोर आपल्या कानशिलात मारेल किंवा भयंकर असा शाप देईल. परंतु अंध अशा पार्वतीबाईंनी निलेशच्या चेहऱ्यावर अतिशय हळुवारपणे आणि प्रेमाने हात फिरवला. त्यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. त्या गिळगिळत्या आवाजात म्हणाल्या, बाळा निलेश, तुला माझा एवढा बोजा झाला होता रे. मला एकदा सांगायचे तरी बाळा, मी स्वतःहून कुठल्या तरी वृद्धाश्रमामध्ये निघून गेले असते. पण मला असे काशीला नेऊन पोरके करून सोडलेस. वाटेत तुझा काही अपघात झाला असता तरी अंध आईने तुझ्या काळजीपोटी कसं जगायचं. आईचे ते प्रेमळ शब्द ऐकून निलेशच्या छातीमध्ये सुरी खुपसल्यासारखी भयंकर वेदना झाली. ज्या आईला त्याने 1000 किलोमीटर लांब अनोळखी शहरात वाऱ्यावर सोडून दिलं होतं, ती आई स्वतःच्या अपमानाचा आणि त्रासाचा विचार न करता अजूनही आपल्या नराधम मुलाच्या सुरक्षेची काळजी करत होती. आईच्या या अथांग, निरपेक्ष आणि महान प्रेमाने निलेशच्या उरातील उरली सुरली माणुसकी जागी झाली. त्याचा ताबा सुटला आणि तो धाय मोकलून आईच्या पायावरती कोसळला. आई, मला माफ कर आई. मी तुझा मुलगा नाही तर या जगातला सर्वात नीच माणूस आहे. मला माफ कर आई. निलेश जमिनीवर डोके टेकून ढसाढसा रडू लागला. त्याची बायको देखील लाजेने आणि तीव्र पश्चातापाने कोपऱ्यामध्ये मान खाली घालून उभी होती. परंतु आता खूप उशीर झाला होता. नियतीने आणि कायद्याने आपला खेळ पूर्ण केला होता. पोलीस अधिकाऱ्याने निलेशला आणि त्याच्या बायकोला गच्च पकडून खेचलं. ज्येष्ठ आणि अंध पालकांचा छळ करणं, त्यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने वाऱ्यावर सोडणं आणि फसवणूक करणं या गंभीर गुन्ह्याखाली तुम्हा दोघांनाही अटक करण्यात येत आहे. पोलीस निलेश आणि त्याच्या बायकोला बेड्या ठोकून गाडीत घालून घेऊन गेले. पार्वतीबाई मागे उभ्या राहून फक्त निलेशच्या नावाने आक्रोश करत अश्रू ढाळत होत्या. निलेशला त्याच्या दृष्ट कर्माची फळे मिळाली होती आणि त्याची रवानगी जेलच्या अंधाऱ्या कोठडीमध्ये झाली होती. परंतु एका अंध आईच्या अजरामर प्रेमाने आणि नियतीच्या न्यायाने त्याला असा धडा शिकवला होता जो तो आयुष्यभर कधीही विसरू शकणार नव्हता.